तर मग गाईज आज आणले आहे मोमोज स्पेशली लावण्यासाठी. आणि रिदातला लावण्याने सांगितलं की प्लेट आणायला, आणि तिने कोणती प्लेट आणली बघा. अरे बाप रे, खाएंगे ये मोमोज पार्टी, या खायला. आपण सर्वजण या खायला. नाही तर म्हणणार की बा योगेशनं विचारलं पण नाही तुम्हाला. आता उरले फक्त 5. आता हे 5 कोण कोण खाणार? संपल्या तरी असं वाटतं काऊन संपून राहिलं. हो ना. सकाळची 7:18 झाले काही जण. आज पण आभाळ आहे, पण फक्त फरक हाच आहे की पाऊस नाही आहे. पूर्ण चारी बाजूला आभाळ आहे, फक्त पाऊस नाही. आणि पाऊस येईल असं वाटूनही राहिलंय. चला तर मग आजचा आपण ब्लॉग स्टार्ट करूया. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या सगळ्यांचं आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज माझी तयारी झाली आहे रिदातला स्कूलमध्ये सोडून देण्याची. आणि मग मी तिथनं जाईल जिम, मग येईल घरी, आणि मग अमृतालाही सोडून द्यायचं आहे. पुन्हा आज एक प्रोग्राम पण आहे बारशाचा, तिथेही जायचं आहे. आणि मला माझा ब्लॉग पण एडिट करायचा आहे, कारण की काल मी ब्लॉग एडिट केलाच नाही. तर गाईज जस्ट जिमवरून आलो म्हणून आता आल्याबरोबर नाही का मला नाश्ता करायला लावला. चल रे म्हणजे नाश्ता करून घे पहिले, मग आम्हाला भांडे वगैरे ठेवा लागते. माझंही काम आहे ना, नाश्ता करतो पटकन. मग आपलं तुम्हाला तर माहीतच आहे, शॉपची पुरी साफसूफ करायला लागते. मग त्याच्यानंतर मग आंघोळ करा, मग अमृताला ऑफिसमध्ये सोडून द्या. हे सगळे कामं आहे माझ्या मागं. म्हणून थोडा आपला जो ब्लॉग आहे ना थोडा लेट बनतो, म्हणजे संध्याकाळच्या टाईमवर. जसं काही तुम्हाला सांगितलंच आहे, आपल्या घरी सगळे जण संध्याकाळीच राहते. पण आता कसं आहे, आता आपली लावण्या बाची आलेली आहे, तर तिच्यासोबत पण काहीतरी आपण ब्लॉगमध्ये बोलू, भेटू तर आहेच आपल्या घरी, बोलू काहीतरी. तुम्हाला पण तिचं कन्व्हर्सेशन ऐकवू. बोलत नाही पोरं, फक्त असेच बोलते. तर गाईज आपले सकाळचे सगळे कामं आटोपले, म्हणजेच रिदातला सोडून देणं, जिम, अमृतालाही सोडून देणं, सगळं आटोपलं. ना आता मी बसलो आहे एडिटिंग करायला, कारण की कालचा ब्लॉग एडिट झालाच नाही आहे. तर तो जो कालचा ब्लॉग आहे आता मी एडिट करून आज अपलोड करीन. तर मे बी 12:30-1 वाजेपर्यंत ब्लॉग येऊन जाईल. आणि हा जो मी ब्लॉग पडताय तो उद्या येईल. तर असा आहे गोष्ट. आता बसलेला आपला मस्तपैकी फोटो आहे लॅपटॉपवर फॅमिलीचा. आता एडिट करतो ब्लॉगला आणि अपलोड करतो. गाईज हा स्कूल मधून आल्यानंतर नाही का चड्डी बन्यांवरच बसलेला आहे आणि मोबाईल बघत आहे. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर रिदात असाच राहणार आहे. आमची तयारी आता आम्ही करून टाकतो पटपट, आणि आम्ही जातो आता. आणि हा राहते आपल्या आबू सोबत. आबू याच्या असेच बसून आहे. तुम्ही नाही करत का जी तयारी? 5 मिनिट. हा, आबू 5 मिनिटात करते. पण रिदातले न्यायचं नाही ना आपल्याला. रिदातला न्यायचं नाही ना बाबा. 5 मिनिटात करतो मी. नाही होत तुझी. चाललो आम्ही. तुला तयारी करून देणार मी, आणि तूच तसा राहशील तर मग मी तयारी कधी करून देणार तुला. चला मग आता गाईज आता रिदातला राहू देऊ आपण असंच. काहीच तयारी तर झाली आहे, माझी झाली, आईची झाली, रिदातची पण झाली आहे. बघा रिदात बसून आहे तिथं. तर चला आता जायचं आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, आम्ही चाललो आहे आता नामकरण, आणखी एक नामकरणचा प्रोग्राम आहे, तिथं चाललो आहे. तर आता सगळ्यांची तयारी झाली आहे. आता कारमध्ये बसायला जायचं आहे. अमृता येत नाही, बिकॉज अमृताला सुट्टी नाही दिली ऑफिसमधून, म्हणून आम्हीच चाललो आहे आता. मग गाईज आता सगळेजण गाडीत आले. आता बाबा राहिलाय फक्त. हा हॅलो. चला मग आता बाबा आल्याबरोबर आम्ही निघतो, जाऊन येतो गाईज लवकर. गाईज आम्ही आलो प्रोग्राम मधून जाऊन. आता रिदात खूप थकून आहे ना रिदात? रिदात थकून आहे हो ना? थकून आहे गाईज. आता मला अमृताला घ्यायला जायचं आहे, कारण की आता झाले जवळपास 6:15. पटकन आता कपडे चेंज करतो, आपले नॉर्मलवाले घालून जातो. मी तर झालो आहे आता तयार. कशासाठी म्हणजे तयार म्हणजे गेटअप चेंज झाला ना गाईज. काऊन? कारण की आता अमृताला आणायला जायचं आहे, आणि मग रिदातनी डिमांड केली आहे मोमोजसाठी. तर रिदातसाठी मोमोज पण आणायचे आहे. आता जातो, तिला घेतो, तिथून मोमोज घेतो. तर मग गाईज आज आणले आहे मोमोज स्पेशली लावण्यासाठी. आणि रिदातला लावण्याने सांगितलं की प्लेट आणायला, आणि तिने कोणती प्लेट आणली बघा. अरे बाप रे. अरे हे आणायची नव्हती रे बाबा, दुसरी आणायची होती. चल मी सांगतो कोणती आणायची आहे. अरे हे 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 वाली प्लेट घ्यायची होती. हा, हे मोठंवालं ताट हे द्यायचं आहे लावण्या दीदीला. घे ग. आता आम्ही खाऊ मोमोज, है ना रिदात?
तर मग गाईज आज होणार आहे मोमोज पार्टी. ढँगे 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 ढँगे. रिदात भी खुश, एकदम खुश. तर मग गाईज आता आमची मोमोज पार्टी चालू झाली आहे. रिदात खाऊन राहिला, अभी हम भी खाएंगे ये मोमोज पार्टी. या खायला, आपण सर्वजण या खायला. नाही तर म्हणणार की बाबा योगेशनं विचारलं पण नाही तुम्हाला. या या सर्वजण या खायला, मस्त टेस्टी आहे. वा वा, पनीर कुरकुरे. कसे आहे रिदात मोमोज? बोलत नाही मग कसं करते. मस्त आहे. कसे आहे का? मस्त. तुम्ही दोघच खाऊन राहिले, यांना कोण बोलवणार? याच्यामधून नाही का कोणती पण चटणी खाऊ शकतो. हो ना, पण तू एकटाच खाऊन राहिला रिदात. हा, एकटाच खाताय? हा, मी लावण्या दीदी पप्पा. हा नाही का खाताना नाही का नाचते पाहून गाईस. काऊन रे, तिकड लागलं काय? हा, तेव्हा 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 आता नाटक करत आहे ना लावण्या. आता गेला नाटक करत करत. त्या गाईचा आम्ही पुरं सपाट चट करून टाकलं तिघांनाच. आता उरले फक्त 5. आता हे 5 कोण कोण खाणार? मी 3 असं असते काही. घरचं जेवण जेव्हा म्हटलं तर नाही जेवत नाही, काही संपलं तरी असं वाटतं काऊन संपून राहिलं. हो ना, खाऊच वाटते बाबा. पण हे जास्त खावं नाही म्हणते पण गाईज. गाईज ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण वाचून वाचून लिहिते म्हणून. लीना, समोर काय फॅमिलीच्या समोर काय? हा, झालं का? तेवढंच आहे. फॅमिलीच्या समोर पहा ना का लिहून येतं. बरोबर झालं, एंड झालं तुझं. हा, आणखी किती वेळ लिहायचं आहे ते? आन्सर लिhin, पुन्हा लिही, वाचू वाचू लिही. हो हो, पुन्हा पुन्हा लिही. लावून वाचू वाचू लिहित आहे. कॉम्पिटिशन गाईज, कॉम्पिटिशन चालू आहे. कोण जेवढं जोर वाचून लिहिते. पहा, दोघांचं एकमेकांचं आन्सर एक्सचेंज नाही झालं पाहिजे. गाईज आता आई नाही का तिथलं बसल्या बसल्या झोपून राहिली. झोप येत आहे का आई? हा ना गाईज, अभ्यास करण्याचा टाइम. कानात नाही का यांनी इयरबड्स टाकून आहे, गाणे ऐकत ऐकत नाही का लिहून राहिले. खरंच का पाठ राहणार आहे काय पोरीले? वा रे वा, का सही आहे अभ्यास करण्याचा टाइम. एडिटिंगला बसलो पण हेडफोनच नाही घेतले, कारण की लॅपटॉपचा जो व्हॉइस आहे तेवढा एवढं काही मोठ्या ना व्हॉइस येत नाही. म्हणून आता आपलं पहिले हे घेऊन घेतो हेडफोन. आणि अंधेरा कायम रहेगा. आणखी आपल्याला घ्यायचं आहे, कुठे गेलं यार, कुठे ठेवलं मी? आता ते शोधा लागेल मी. आता कुठे ठेवलं माझे? हा हा, इथंच आहे. हे आपलं डेटा केबल आणि हातात जो आहे तो मोबाईल, ह्या सगळ्याचं काम आहे. लॅपटॉप तर घेतलाय, आता चला एडिटिंग करून टाकतो. तर मग गाईज आजच्या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. आमचा ब्लॉग पसंत आला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण आता नक्कीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र, बाय बाय.